नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण व्हाईट सॉस पास्त्याची रेसिपी बघणार आहोत। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना व्हाईट सॉस पास्ता आवडतो किंवा पास्त्याचे बरेचसे प्रकार आहेत। तर त्यातलाच एक प्रकार आज आपण व्हाईट सॉस पास्ता बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, पास्ता करण्यासाठी इथे मी पास्ता घेतलेला आहे, त्याच्यानंतर कॉर्न घेतलेले आहेत। कॉर्न जे आहेत ते स्वीट कॉर्न मी उकडून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर बटर, चिली फ्लेक्स, नंतर ऑरिगॅनो, काळी मिरी, लसूण, एक चिरलेला बारीक कांदा आणि शिमला मिरची घेतलेली आहे। तर शिमला मिरचीमध्ये लाल आणि पिवळी जरी तुमच्याकडे असेल ती देखील तुम्ही घेऊ शकता। इथे माझ्याकडे फक्त ग्रीनच होती त्यामुळे मी ग्रीन घेतलेले आहे। तर आता इथे आपल्याला पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे। तर पास्ता बॉईल करण्यासाठी मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं आणि पाणी उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे। पाणी उकळायच्या अगोदरच त्याच्यामध्ये पास्ता ॲड करायचा नाही किंवा कोणताही पदार्थ उकडून घ्यायचा असेल तर पाणी उकळल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। जसं की बिर्याणीसाठी ज्यावेळेस आपण तांदूळ उकडून घेतो तो देखील तांदूळ आपल्याला पाणी उकळल्यानंतरच ॲड करायचा आहे, जेणेकरून पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण पास्ता किंवा तांदूळ ॲड करतो ते एकदम मस्त शिजलं जातं। त्यामुळे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पास्ता। तर इथे पास्ता मी बॉईल करण्यासाठी एका साईडला ठेवलेला आहे। तोपर्यंत आता दुसऱ्या साईडला आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत। तर इथे मी कढई गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बटर टाकून घेतलेलं आहे। बटर वितळल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि स्वीट कॉर्न आणि शिमला मिरची घेतलेली आहे। तर हे सगळं आपल्याला मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला थोडंसं क्रंची लागेल असंच भाजून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स, एक चिमटभरच इथे मी काळी मिरी पावडर वापरली आहे। त्याच्यानंतर ऑरिगॅनो वापरलेला आहे। तर ऑरिगॅनोच्या ऐवजी तुम्ही इटालियन सिझलिंग देखील वापरू शकता किंवा ऑरिगॅनो देखील चालू शकतं। तर इथे मी ऑरिगॅनो वापरलेला आहे। तर इथे आपला पास्ता देखील बॉईल झालेला आहे आणि पास्ता बॉईल झाल्यानंतर तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो जर थोडासा फ्राय करून घेतलेला आहे। तर आता पास्त्याची कढई मी एका साईडला ठेवलेली आहे आणि आता आपण व्हाईट सॉस तयार करणार आहोत। तर व्हाईट सॉस करण्यासाठी इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे, बटर, चीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, काळी मिरी पावडर आणि बटर घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटर ॲड करून घ्यायचं आहे आणि बटर ॲड केल्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये तेल देखील ॲड केलेलं आहे आणि तेल ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे मैदा घेतलेला होता, तो मैदा देखील मी ॲड केलेला आहे आणि आता मैदा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। मैदा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण दूध घेतलेलं होतं ते दूध ॲड करायचं आहे। तर दूध हे मी उकळून गार करून घेतलेलं आहे। तर इथे कच्चं दूध वापरायचं नाही। जर कच्चं दूध तुम्ही वापरलं तर पास्त्याला किंवा त्या सॉसला त्याचा स्मेल लागतो, त्यामुळं कच्चं दूध अजिबात वापरायचं नाही। ते मी उकळून थंड केलेलंच दूध घेतलेलं आहे। तर आता इथे तुम्हाला दिसत आहे सॉसला थोडासा इथे घट्टपणा आलेला आहे। तर इथे आता मी त्याच्यामध्ये चिमटभर ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पावडर, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकत आहे। तर मी पास्ता फ्राय करत असताना त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स थोडंसं टाकलं होतं, त्याच्यामुळे इथे मी थोडंसंच चिली फ्लेक्स टाकलेलं आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपण पास्ता बॉईल करताना देखील मीठ टाकलेलं होतं आणि भाज्या फ्राय करताना देखील मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आपण सॉसमध्ये थोडंसंच मीठ टाकणार आहे, कारण चीजला देखील मीठ असतं, त्यामुळे इथे आपण मिठाचं प्रमाण बॅलन्स करूनच टाकायचं आहे। तर म्हणजे आता इथे चीज आपलं पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि इथे आपला सॉस देखील तयार झालेला आहे। तर हा सॉस आपण पास्त्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि थोडासा पास्ता परत सॉसमध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर मंडळी, हा पास्ता एकदम मस्त असा लागतो। व्हाईट सॉस पास्त्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तसेच पास्त्यामध्ये
बरेचसेच प्रकार आहेत, पण हा व्हाईट सॉस पास्ता मला खूप आवडतो आणि ही रेसिपी एकदम मस्त आहे. जर तुम्हाला बाकीचे देखील पास्त्याची रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलला कमेंट करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कोणता पास्ता बघायचा आहे, तर मी त्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर मंडळी, इथे आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे. एकदम मस्त क्रीमी असा व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.